सांगलीमध्ये जिल्हा परिषदेच्या वतीनं मानवी हक्क दिन उत्साहात साजरा करण्यात आला। सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारींच्या माध्यमातून ओडिशा येथून एका वृद्ध आजीबाईला सुखरूपपणे महाराष्ट्रात आणण्यात आले। मानवी हक्क दिनाच्या निमित्ताने त्यांचा सत्कार करण्यात आला। सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील असणाऱ्या विजया जाधव या ओडिशामध्ये निराधार वावरत असल्याची बाब तेथील अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवडे यांच्याशी संपर्क साधला। त्यानंतर नरवडेंनी प्रशासनाच्या माध्यमातून वृद्ध विजयाबाई साळुंखे यांना सुखरूपपणे महाराष्ट्रात आणले असून त्यांना त्यांच्या कुटुंबियांच्या घरी पाठवण्यात आले। तत्पूर्वी जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने आजीबाईंचा सत्कार करण्यात आला। नमस्कार, मी विशाल सविता तेजराव नरवाडे, सीओ जिल्हा परिषद सांगली। आज आपल्या महाराष्ट्र राज्यातील बार्शी येथील 73 वर्षाची आजी विजयाबाई रघुनाथ जाधव या 2 वर्षापासून ओडिशा राज्यातील झारसुगुडा जिल्ह्यामध्ये हरवल्या होत्या। 26 नोव्हेंबरला तिथले जिल्हाधिकारी आपल्या महाराष्ट्राचे कुणाल चव्हाण यांना त्या दिसल्या। त्यांनी माझ्याशी संपर्क साधला आणि नंतर आम्ही कोऑर्डिनेशन करून त्यांच्यासोबत एक स्टाफ पाठवून तिथल्या एनजीओ सोबत कोऑर्डिनेशन करून रेल्वेचं तिकीट बुक करून आज आजीला आपण इथं घेऊन आलो। आजी ही डेली कामगार करणारी होती, वीटभट्टीवर काम करत होती। चुकून कोणीतरी त्यांना तिकडे घेऊन गेलं। त्यांच्याकडे कोणताही आय कार्ड नव्हतं, मोबाईल क्रमांक नव्हता, त्यांच्या घरचे संपर्क होऊ शकत नव्हता। आम्ही त्यांचा व्हिडिओ बनवून सामाजिक माध्यम आणि इतर मीडियाचा वापर करून त्यांच्या सहकार्यातून त्यांच्या घरापर्यंत पोहोचू शकलो आणि आज 10 डिसेंबर मानव अधिकार दिवस खरोखर साजरा होईल असं मला वाटतं। आज बार्शीला आपण त्यांच्या कुटुंबाच्याला सुपूर्द करतोय। एक प्रशासन अधिकारी म्हणून आम्हाला हे अतिशय समाधान देणारं काम आहे। हा बोला। मी विजयाबाई रघुनाथ जाधव, मला कुर्डवाडीतनं धरलं, मला धर्मशाळात टाकलं, पुन्हा ह्यांनी सहकार्य 4-5 जणांनी केलं। मला गाडीतनं उतरून शिनी इथपर्यंत आणलं, नाश्ता हे दिला। घरी कोण कोण असतंय? घरी वया घरी पोरगी असते, पोरगा असते।